नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्याम पैठणकर. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये आलेले आहेत. ते आपण इथे पाहणार आहोत. हेच प्रश्न आपल्याला कशा-कशाला कामी येणार आहेत ते बघा. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक, नवोदय, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, एम-टी-एस तसंच इतर स्पर्धा ज्या असतात, स्पर्धा परीक्षा जसं पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, रेल्वे भरती यासाठी उपयुक्त असे काही आपण प्रश्नाची सीडी तिथं आपण घेणार आहोत. तर आपला पॉइंटच आहे की स्पर्धा परीक्षा पेपरचे विश्लेषण असेच काही आपण प्रश्न पाहणार आहोत की जे परीक्षेला आलेले आहेत. तर बघूयात की आपण आज आपल्या याच्यामध्ये या सगळ्या पेपरचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. तर आपला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की एका प्रश्नामध्ये भाजक 51 भागाकार 16 आणि बाकी 27 आहे, तर भाज्य किती? ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, तर भाजक घ्यायचा आहे. भाजक दिलेला आहे तर भाजक घ्यायचा आपल्याला 51. त्याच्यानंतर आपल्याला भागाकार दिलाय 16 तर याचा करायचा गुणाकार आणि बाकी घ्यायची आपल्याला 27 तर ती घ्यायची बेरीज मध्ये. तर सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यावर ते गुणाकार करायचा आहे. तर 16 एक 16 उरला 1, 16 पंचे परत 17 16 पंचे 80, 80 1 81. 81 प्लस 27 आपल्याला इथं करायचे म्हणजे 816 प्लस 27 बरोबर 8 आणि 7 13, 1300ला 3 हाताला आहे, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 843. तर आपल्याला सांगितलेलं आहे की भाज्य किती, तर भाज्य आपल्याला आलेलं आहे जो की हे 843. बघा अशा प्रश्नामध्ये आपण काय केले की सगळ्यात अगोदर भाजक काय आहे तो घेतलाय, नंतर भागाकार 16 दिलेला होता आपण 16 त्याला गुणाकारामध्ये घेतलंय आणि बाकी जी आलेली ती आपण प्लस मध्ये घेतली ज्यावेळेस आपल्याला भाज्य काढायचे असते. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 843. त्यानंतर आपल्याला विचारलंय की 45 नंतर क्रमाने येणारी 297वी समसंख्या कोणती? आता आपल्याला हे माहिती असलं पाहिजे 1 ते 10 मध्ये 5 संख्या ह्या सम असतात आणि 5 संख्या ह्या विषम असतात. तर त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यातला फरक सुद्धा माहित असायला पाहिजे. तर प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, तसेच प्रत्येक विषम संख्येमध्ये देखील 2चा फरक असतो. मात्र विषम आणि सम या संख्येमध्ये 1चा फरक असतो. पण आपल्याला इथे विचारलंय की समसंख्या कोणती? तर यासाठी एक फॉर्म्युला आहे की a प्लस n-1 d. तर हे डी म्हणजे काय की त्यातील फरक, डिफरन्स. म्हणजे 45 नंतर क्रमाने येणारी, आता 45 नंतर क्रमाने येणारी एक पहिली समसंख्या कोणती होईल 46 आणि येणारी 297वी समसंख्या. आता 297 तर ही विषम संख्या आहे, मग काय करायचंय तर 297च्या अलीकडली जी संख्या आहे ती कोणती आहे आपली, तर ती असेल 296. म्हणजेच आपल्याला काय झाले की इथे एक संख्या भेटून गेलेली आहे ती म्हणजे ए हे आपली 46 आणि आपल्याला शेवटची संख्या सापडलेली आहे त्याला आपण n म्हणू. n कोणती आहे आपली 296. तर तसेच आपल्याला डी सुद्धा दिलेलं आहे, तर डी किती येईल आपल्या इथं 2. तर आपल्याला विचारली समसंख्या, तर त्याला काढूया ए म्हणजे किती आहे 46 प्लस n आपल्याला दिलेले आहे शेवटची संख्या, तर इथं 97 पाहिजे शेवटची संख्या. n म्हणजे काय शेवटची संख्येची काढायची ती वजा 1. आता डी दिलेला आहे आपल्याला 2 म्हणजे गुणाकारामध्ये 2. तर आपण 46 दशाला तसे घेऊ प्लस 297 मधून 1 गेला 296 गुणिला 2. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं तर गुणाकार करायचा आहे. 6 दुनी 12, 12शीला 2 हातचा आला 1, 9 दुनी 18 आणि 19 उरला 1, 2 आणि 1 बेदुनी 4 आणि 5. तर अशा पद्धतीनं 6 2 8, 9 4 13, 13शी 3 हातचा आला 1, 6 2 8, 9 4 13, 13शी 3 हातचा आला 1, 5 आणि 6. तर अशा पद्धतीनं आपल्याला 638 म्हणजे 45 नंतर क्रमाने येणारी 297वी समसंख्या कोणती आहे तर ती आहे 638. 638 ही आपल्याला इथे संख्या मिळालेली आहे. तर पहा आपला तिसरा प्रश्न आपण बोर्डवर
लिहिलेलं आहे की एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तर करीमला किती गुण मिळाले? कधी कधी अशा प्रश्नाला आपल्याला पर्यायातून जावं लागतं. तर आपण बघूयात की, आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला करीमला किती गुण मिळाले ते विचारलेले आहे. तर बघू आपण नावे लिहून घेऊ. एक तर रहीम, दुसरा होता करीम आणि तिसरा आहे मदन. तो म्हणतो की मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले आणि करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. आपल्याला रहीमचे किती गुण हेच माहित नसल्या कारणाने आपण काय करूयात की आपण याला पर्यायातून जाऊयात. तर पर्याय घेऊ आपण 25 की असं समजा रहीमला 25 गुण मिळाले. 25 पेक्षा याला 15 गुण जास्त मिळाले. म्हणजेच किती झाले? 25 आणि 5 30 आणि 10 40. याला 10 गुण कमी, याचा अर्थ 15. आता या तिघांची बेरीज आपल्याला 110 येणं आवश्यक आहे की ते दिसत नाही, याचा अर्थ पर्याय 25 नाही. मग घेऊया पर्याय नंबर बी 35. आता 35 पेक्षा जास्त 15 मिळाली म्हणजे इथे झाले 50 आणि इथे झाले 25. जर आपण याचं कॅल्क्युलेट केलं तर बघा, 25 आणि 35 40 आणि 60, 60 आणि 50 110. याचाच अर्थ आपल्याला उत्तर मिळालेले आहे बी. जर याची तिन्हीची बेरीज आपण केली तर ती यायला पाहिजे 110, जे की त्यांनी सांगितलंय तिघांना मिळून 110 गुण मिळाले. प्रश्न विचारला होता की करीमला, तर करीमला किती गुण मिळाले? मग 50. कधी कधी असं विचारते की रहीमला, जर इथं दिलेलं आहे की रहीमचं दिलेलंच नाही काय, आणि रहीमला किती गुण मिळालेले होते, तर रहीमचे गुण असतील 35 आणि मदनचे गुण असतील 25. अशा पद्धतीने आपल्याला कधी कधी हा प्रश्न आपल्याला पर्यायाद्वारे सुद्धा सोडवता येतो. तर आपला चौथा प्रश्न पहा. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. राजूला 140 गुण मिळाले, तर राजूची किती उत्तरे बरोबर आली? आता कधी कधी हा प्रश्न असा देतो, उदाहरण जर आपण पाहिले की जर त्या राजूला 50 पैकी त्याने 33 प्रश्न सोडवले आणि त्याला 110 गुण मिळाले, तर राजूची किती उत्तरे चुकली किंवा बरोबर आहे असं सुद्धा विचारल्या जातो. पण इथं सरळ सरळ त्याने सांगितले की फक्त बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. याला किती पैकी किती सोडवले हे काही दिलेलं नाही. त्यावेळेस अशा प्रश्नाला आपल्याला काय करायचे, तर सरळ सरळ किती गुण प्राप्त झाले? 140. तर 140 आणि त्यांनी सांगितलं बरोबर आहे. बरोबर उत्तरासाठी किती गुण होते? 4. तर सगळ्यात अगोदर याला 4 ने भागायचं. म्हणजेच काय? 4 एके 4, 4 गुणे 8, 4 त्रिके 12. उरले किती? 2. घेतला 0 आणि 4 पंचे 20. म्हणजे राजूची किती उत्तरे बरोबर आली? तर राजूचे 35 उत्तरे बरोबर आली. हा आणखी एक प्रश्न याच्यावर आधारित आहे. मी जसं सांगितलं की 50 पैकी त्याने 33 प्रश्न सोडवले आणि त्याला इतके गुण मिळाले, तर राजूची किती उत्तरे बरोबर आली किंवा राजूची किती उत्तरे चुकली, अशाही पद्धतीचे प्रश्न असतात. ते आपण बघणारच आहोत. सध्या आपण जी सिरीज आलेली आहे, जे पेपरला प्रश्न आलेले आहेत, त्याचं विश्लेषण पाहत आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, आपल्यासमोर आपला 5वा प्रश्न आहे. एका कळपातील 1/3 शेळ्या चरायला गेल्या, 1/4 शेळ्या झाडाखाली बसल्या, राहिलेल्या 25 शेळ्या घरी आहेत, तर झाडाखाली किती शेळ्या बसलेल्या आहेत? आता झाडाचं प्रमाण आपल्याला दिलेले आहे 1/4 आणि राहिलेल्या 25 घरी आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढायला पाहिजे की एकूण शेळ्या किती आहेत? तर आपण बघूयात की सध्या एकूण शेळ्या किती आहेत त्याच्यानुसार काढू. म्हणजे पहिले पहा की 1/3 शेळ्या ज्या आहेत त्या चरायला गेल्या आणि 1/4 शेळ्या ज्या आहेत त्या झाडाखाली बसल्यात आणि राहिलेल्या 25 त्या घरी आहेत. तर आता आपण बघूया की आपल्याला बेरीज केलेली आहे, पण त्यानंतर छेद भिन्न नाही. मग छेद भिन्न करण्यासाठी आपण काय करतो? 4 एके 4 आणि 3 एके 3 छेदाच्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 4 त्रिक 12 बरोबर 25. मग आपल्याला पाहिजे
ती 4 आणि 3 60, 60/12 बरोबर 25. आता त्यामधलं ते काय म्हणतोय की एक आपल्याला फक्त विचारलंय शेळ्या झाडाखाली बसलेल्या किती आहेत, तर 1/4 आहे. म्हणजे किती कमी आहे त्याच्यामध्ये, तर 5 कमी आहेत. म्हणजे 5/12 किती पैकी टोटल, 25 पैकी. आपल्याला ज्या वेळेस असते ते समीकरण झालं, ज्यावेळेस भागाकाराचं रूपांतर असते ते गुणाकारात होते. म्हणजे आपल्याला आता काय करायचंय की 25 गुणिले 12 छेदामध्ये 5. मग 5 एक 5, 5 5 25 आणि 12 पंचे 60. तर एकूण शेळ्या किती होत्या, तर त्या एकूण शेळ्या आपल्या होत्या 60. तर आपल्याला विचारले की झाडाखाली किती शेळ्या बसलेल्या होत्या, तर झाडाखाली जे दिलेले आहे आपल्याला गुणाकारात 1/4. मग आता ज्यावेळेस गुणाकार येतो त्यावेळेस समीकरण असं म्हणते की त्या गुणाकाराचं रूपांतर एक भागाकारात होते. म्हणजे आता भागाकार करायचा की 4 एक 4, 15 चोक 60. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 15. ज्या शेळ्या झाडाखाली बसलेल्या आहेत, 15 शेळ्या झाडाखाली बसल्या आहेत, बसल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण पार्ट 1 मध्ये 5 प्रश्न बघितलेले आहेत. याच्यानंतरही आपण पेपरचे विश्लेषण बघणार आहोत. तुर्तास आपण इथे सगळे 5 प्रश्न आपल्याला आपण सोडवलेले आहेत. नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी आपला श्याम पैठणकर. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.